आज घरोघरी अनंत चतुर्दशीसाठी मोदक बनवले जाणार. सर्वप्रथम आपण सुके खोबरे जे किसलेले असतील ते कढईत थोडे गरम करून घेऊ. तर किसलेला गूळ त्याच्यात टाकूया. त्याच्यानंतर त्यात वेलची. एका बाजूला आपण दुधामध्ये पाणी व तूप टाकून उकळी काढून ठेवले. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला योग्य प्रमाणात असलेलं पीठ आपण त्यामध्ये घालायचं. त्यानंतर मऊसूत असेल त्याला मळून घ्यायचं. आपण साच्याच्या साहाय्याने मोदकाला व्यवस्थित आकार देऊन त्यामध्ये सारण भरून सुंदरसे मोदक तयार करू शकतो. त्याला छानपैकी उकड आणायचे. गरमागरम गणेशासाठी मोदक तयार. करून पहा.